आता इंडियासमोर एक खडतर आव्हान असणार आहे फायनलमध्ये न्यूझीलंडचं. आपल्याला सर्वांना माहिती आहे न्यूझीलंड ही फायनलमध्ये कशी खेळते. आतापर्यंतची तुम्ही हिस्ट्री बघितली, स्टॅटिस्टिक बघितलं तर न्यूझीलंड ही आतापर्यंत 5 वेळा इंडियासमोर आलेली आहे. त्याच्यामध्ये 4 वेळा तिने इंडियाला मात दिलेली आहे. ICC नॉकआउट ट्रॉफीमध्ये ती इंडियाबरोबर 5 वेळा खेळली आहे, त्यातली 4 वेळा जिंकली आणि फक्त एकदाच इंडियाने लास्ट टाइमच्या 2023च्या वर्ल्ड कपमध्ये त्यांना सेमीफायनलला हरवलेलं. अशी न्यूझीलंडची टीमला कमी लेखून चालणार नाहीये. इंडियासमोर फार फार मोठं आव्हान नाहीये, पण इंडियाने जसं मागच्या वेळेला त्यांना लीग मॅचमध्ये त्यांना हरवलं, कारण हा जो व्हेन्यू आहे, हा दुबईचा इंटरनॅशनल स्टेडियम दुबई, हा स्पिनिंग ट्रॅक आहे. इंडियाकडे ॲज युजल 4 स्पिनर आहेत. खूप चांगल्या पद्धतीने जर त्यांनी एक्झिक्युशन केलं, जर त्या दिवशी चांगली बॉलिंग केली, बॅटिंग केली, फिल्डिंग चांगली केली, तर विजय हा निश्चित आपलाच आहे. न्यूझीलंडच्या संघाबद्दल जर विचार करायचा झाला तर मिचेल सँटनर आज 3 विकेट घेतल्या. त्याच्याबरोबर त्याला चांगली साथ दिली हेनरीनी परत एकदा. हेनरी हा आतापर्यंतच्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये हायेस्ट विकेट टेकर आहे. 10 विकेट त्यांनी घेतलेले आहेत. त्याच्या खालोखाल शामी सुद्धा आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे बॅटिंग साईडचा जर न्यूझीलंडचा विचार केला तर रचिन रवींद्र आणि विल्यमसन यांना आपल्याला लवकरात लवकर आउट करणं गरजेचं आहे. कारण रचिन रवींद्र आणि विल्यमसन ही अशी जोडी आहे की ती स्पिनरला खूप चांगल्या प्रकारे खेळते. आणि जर त्यांनी मिडल ओव्हर्समध्ये जर ते डॉमिनन्सी दाखवली किंवा मग ते इंडियाला डॉमिनंट ठरले, तर आपण आपल्याकडून ते कधीही सामना खेचून घेऊ शकतात. टॉस पण मॅटर करणार आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आज त्यांची जे पहिले 4 बॅट्समन होते त्यांनी आज खूप चांगली कामगिरी केली. ह्यूज फिलिप्सने 49 केले, त्यानंतर डॅरेल मिचेलने सुद्धा 49 रन्स केले. आणि असं वाटत होतं की 1 साइडेड सामना होता, पण झालं. मिलरने थोडीशी झुंज दिली, पण ती अपयशी ठरला, मॅच जिंकू शकला नाही. पण आता इंडियाने काय विचार करायला पाहिजे की सगळ्यात महत्त्वाचं, न्यूझीलंडच्याच पद्धतीने थिंकिंगने त्यांना हरवावं लागेल. न्यूझीलंड ही फायनलमध्ये आणि सेमीफायनलमध्ये खूप चांगलं खेळते, कारण त्यांचा गेम स्टडी खूप चांगला आहे. तर त्यामुळे आपण सुद्धा न्यूझीलंडच्या बॅट्समननुसार कसे खेळतात बॅट्समन, ते लोकांना स्पिन जरी टाकायचं असेल, स्पिन बॉलर जरी असणार तरी ते पण त्यांना कसं एक्झिक्युशन करावे लागणार, लाईन अँड लेन कशी ठेवावी लागणार, कसं प्रेशर त्यांना देता येईल, हे आपण विचार करणं फार गरजेचं आहे. कारण इंडियाच्या बाबतीत पण विचार केला तरी पण सगळेजण आता इंडियाचा जो स्टार बॅट्समन आहे विराट कोहली, रन चेसर, त्याचं तो इतका फॉर्ममध्ये आणि बिग स्टेजमध्ये कसं खेळायचं आणि प्रत्येक मॅचमध्ये कसं आपल्याला स्वतःला कसं आपण परफॉर्म करायचं आणि टीमला कसं जिंकवायचं, ह्याच्यासारखी कला कोणालाच अवगत नाहीये. मला असं वाटतं जर कोणाला टेन्शन येत असेल किंवा मग जर असं प्रेशर हँडल करायचं शिकायचं असेल तर ते विराट कोहलीकडून शिकावं असं मला तरी वाटतं. कारण विराट कोहलीसारखा बॅट्समन आणि आपण त्याची बॅटिंग बघतोय, हे फार मोठं आपलं भाग्य आहे की ज्याप्रमाणे सचिन तेंडुलकर होता त्याप्रमाणे विराट कोहली आता खेळतोय. आणि त्याला साथ मिळते रोहित शर्माची. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या आत्ता संघामध्ये जे बॅट्समन आहेत, गिल पकडा किंवा मग श्रेयस अय्यर बोला, ते पण उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहेत. फक्त त्या दिवशी त्यांनी डिलिव्हर करणं फार महत्त्वाचं आहे. आपली लाईनअप बघितली तर आपल्याला लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन ही जमेची बाजू आहे. अक्षर पटेलला KL राहुलच्या अगोदर पाठवणं हा जो मॅनेजमेंटचा किंवा टीमचा जो निर्णय आहे, कोचचा निर्णय आहे, हा खूप इम्पॉर्टंट निर्णय आहे. कारण मिडल ऑर्डर्समध्ये लेफ्ट आर्म स्पिनर जो असतात त्यांना एक लेफ्ट हँड बॅट्समनच त्यांच्यावर ओव्हरकम करू शकतो. त्यांना सेटल होऊ न देणं हा त्याचं काम असतं. आणि ते बखुबी पद्धतीने अक्षर पटेल खूप चांगलं करतो. ते 30-40 रनात जे बनवतं ते खूप इम्पॉर्टंट रन्स आहेत टीमसाठी. कारण त्याच्यानंतर मग KL राहुल येतो, हार्दिक पांड्या येतोय आणि मग ते फिनिशरचा रोल बखुबी पद्धतीने करतात. आपण बघितलं लास्ट सामन्यामध्ये कशा प्रकारे हार्दिक पांड्याने गेम फिनिश केली. विनिंग शॉट राहुलनी मारला, पण हार्दिक पांड्या ज्या पद्धतीने खेळतोय, स्वॅगमध्ये खेळतोय, त्याचा जो ॲटिट्यूडच असं सांगतोय की तो कुठल्याही पद्धतीने आणि कुठल्याही बॉलला तो कधीही येऊन 6 मारू शकतो आणि मॅच जिंकवू शकतो. अशा प्रकारचा तो मॅच विनर आहे. त्यामुळे आपल्याला टेन्शन घेण्याची गरज नाही आहे. ज्या पद्धतीने आपल्याकडे बॅटिंग लाईनअप जी आहे, डेप्थ आहे बॅटिंगची,
ती मला असं वाटतं कोणाकडेही नाही आहे. आणि जर आपण खरोखर जर मॅचचा विचार केला तर इंडियाने जर आपल्या तिन्ही डिपार्टमेंटमध्ये जर चांगलं काम केलं तर कुठलीही टीम असू दे इंडियासमोर ती आपण जिंकणं हे आपलंच आहे. आणि ट्रॉफीसुद्धा आपलीच आहे. फायनलमध्ये खेळण्याचा एक्सपिरियन्स हा अलग असतो, कारण लीग मॅचेसमध्ये आपण त्यांना हरवलेलं आहे न्यूझीलंडला, पण फायनलमध्ये आणि फायनल मॅचेसमध्ये किंवा सेमीफायनलमध्ये एक ज्या प्रकारे ती न्यूझीलंड टीम खेळते, त्यांचा जो गेम प्लॅन असतो, प्रेशर हँडल करण्याची जी कला त्यांना जी माहिती आहे, किंवा मग सिच्युएशन प्रमाणे कसं खेळलं पाहिजे आणि मॅच कशी जिंकवणी हे त्यांना बखुबी पद्धतीने त्यांना माहीत आहे. लेट्स सी, बघूया आपण. घोडा मैदान जवळ आहे. संडेच्या मॅचमध्ये दोन्ही टीम्स तुल्यबळ आहेत. कोण जिंकणार, कोण हारणार हे आता तो दिवसच ठरवेल. फक्त क्रिकेटचा हा विजय असणार आहे, कोणी जिंको. आणि जो चांगला खेळेल तो जिंकेल. आणि दुसरी गोष्ट म्हणजे की चांगली फायनल आपल्याला बघायला मिळेल असं आपण आशा करूया.